हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं जीटी इंजिनिअरिंग अकॅडमी या युट्यूब चॅनलवर. मी गोकुळ टेकाळे आणि आज आपण डॉम फायनल इयरचा मेकॅनिकल ब्रांचचा सब्जेक्ट डायनामिक्स ऑफ मशिनरी. सो या सब्जेक्टचा आपण अनालिसिस करणार आहोत. पेपर पॅटर्न कसा असणार आहे, कोणत्या युनिट्सवर कसा स्टडी करायला पाहिजे. सो चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण की तुम्ही केलं तर असेलच आतापर्यंत, बट जर नसेल केलं अजून फायनल इयरच्या स्टुडंटने, राईट, तर याचा मी सोल्युशन प्रोव्हाइड करणार आहे. जो लास्ट पेपर झालाय त्याचा मी सोल्युशन स्टेप बाय स्टेप एक्सप्लेन करणार आहे. सो जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवलं तर तुम्हाला नक्कीच त्याचं नोटिफिकेशन भेटून जाईल आणि त्याचा तुम्हाला 100% बेनिफिट भेटेल. सो आता आपण स्टार्ट करूया व्हिडिओला. युनिट नंबर 3 जो आहे, आता त्यामध्ये काय दिले बघा. आता यामध्ये जर बघितलं तर युनिट नंबर 3, 4, 5 त्यामध्ये कंपल्सरी न्यूमरिकल असणार आहे. एक न्यूमरिकल तर असणारच आहे 10 मार्क, 8 मार्क, 9 मार्क साठी. आणि त्यासोबत युनिट नंबर 6 मध्ये पूर्ण थेअरी आहे, त्यामध्ये न्यूमरिकल येणार नाहीये. बट तुम्हाला जर पास व्हायचे किंवा पास तुम्ही होणार तर फायनल इयर पर्यंत आले म्हणजे तुम्हाला आयडिया असेलच कसा पेपर लिहायचा काय आहे. बट स्कोर करा, थोडासा पॉइंटर इन्क्रीज करा, कारण की फायनल इयरला तसं पण पेपर जे आहेत ते खूप जास्त स्ट्रिक्टली चेक करत नाहीत, इझिली मार्क देत राहतात. म्हणजे तुम्ही पेपर प्रॉपर लिहिलं पाहिजे. आणि न्यूमरिकल सेमच टाईपचे न्यूमरिकल येत असतात. 2-4 न्यूमरिकल केले तुम्ही इझिली सेमच न्यूमरिकल तुम्हाला एक्झामला येणार आहे. तुम्ही पेपर पॅटर्न मध्ये पण पेपरच्या अनालिसिस मध्ये पण पाहू शकता. आता तो 3 पेपर घेतलेले आहेत मी. लास्ट वाला कोणता हा, मे 2025, नोव्हेंबर 2024 आणि मे 2024. त्यामध्ये काय दिलं बघा, 5 kgचं एक न्यूमरिकल आहे, स्प्रिंग सिस्टमवरचं न्यूमरिकल आहे, सिरीज मध्ये पॅरल मध्ये कसं असेल डॅम्पर सिस्टम त्या संदर्भात. दुसरा एक थेरी क्वेश्चन आहे त्यासोबत 10 मार्क्सचं न्यूमरिकल. दुसरा एक थेरी क्वेश्चन, एलिमेंट्स ऑफ व्हायब्रेटरी सिस्टम अँड एक्सप्लेन विथ नीट डायग्राम मॅथमॅटिकल मॉडेलिंग ऑफ बायसिकल. यामध्ये 3 मॉडेल असतात, बायसिकल, कार आणि आणखीन कोणता होता, बायसिकल एक असतो, कारचा एक मॅथमॅटिकल मॉडेल असतो आणि आणखीन एक आहे. असे 3 मॅथमॅटिकल मॉडेल्स आहेत. सो ते आपल्याला मॅथमॅटिकल मॉडेल दाखवायचे असतात, मॉडिफाईड मॉडेल दाखवायचे असतात. सो तो एक 7 मार्कला शुअर शॉट क्वेश्चन असतोच. त्यानंतर डिफाईन द डॅम्पिंग फॅक्टर, एक्सप्लेन विथ नीट स्केचेस, अंडर डॅम, ओव्हर डॅम्प अँड क्रिटिकली डॅम सिस्टम हा थेरी क्वेश्चन आहे. त्यासोबत अंडर डॅम्पिंगचं न्यूमरिकल 9 मार्कला आहे. सो एक न्यूमरिकल एक थेरी क्वेश्चन असाच आहे. त्यानंतर आपण बघूयात थेरी क्वेश्चन कोणकोणते आहेत. 2 क्वेश्चन आपल्याला वेगवेगळे भेटलेले आहेत तिथे. त्यानंतर दुसऱ्या पेपरमध्ये जर बघितलं आपण तर मॅथमॅटिकल मॉडेल ऑफ बायसिकलच आलेला आहे इथे पण. ठीक आहे, इथे पण मॅथमॅटिकल मॉडेल ऑफ बायसिकलच आलेला आहे. त्यानंतर एक्सप्लेन द फॉलोइंग टर्म्स, फ्री व्हायब्रेशन काय असतात, फोर्स व्हायब्रेशन काय असतं. फ्री व्हायब्रेशन म्हणजे नॅचरल व्हायब्रेशन असतं, फोर्स व्हायब्रेशन म्हणजे आपण एक्सटर्नल फोर्स अप्लाय केलेला असतो त्यामुळे ते व्हायब्रेशन क्रिएट होतात. त्यानंतर इथे बॉडी ऑफ 5 kg इज सपोर्टेड टू स्प्रिंग ऑफ 1960 न्यूटन पर मीटर. सो हा न्यूमरिकल आलेला आहे. त्यासोबत डिस्कस ओव्हर डॅम्प, अंडर डॅम्प, ऑलरेडी हा इथेच क्वेश्चन झालेला आहे थेरी क्वेश्चन. आणि विस्कस डॅम्पिंग अँड कोलम्स डॅम्पिंग हा एक थेरी क्वेश्चन आहे. त्यासोबत इथे एक न्यूमरिकल पण आहे, न्यूटन्स अप्रोच अप्लाय करायचा आहे. त्यानंतर पुढे हा सिरीज पॅरललचा न्यूमरिकल. त्यानंतर मॅथमॅटिकल मॉडेल ऑफ मोटार बाईक, बायसिकल, बाईक आणि मोटर बाईक आणि कार असे 3 मॅथमॅटिकल मॉडेल असतात. त्यानंतर एक्सप्लेन द फॉलोइंग टर्म्स इन व्हायब्रेशन. सो व्हायब्रेशनच्या हे ऑलरेडी तुम्हाला न्यूमरिकल मध्ये लागणारच आहे, तर तुम्ही ते इझिली एक्सप्लेन करू शकता. आता हा जो न्यूमरिकल आहे सेम ऍज इट इज न्यूमरिकल इथे पण रिपीट झालेला आहे. लॉगरिथमिक डिक्रीमेंट, नवीन थेरी क्वेश्चन, क्रिटिकल डॅम्पिंग, कोलम्स डॅम्पिंग यामध्येच तो क्वेश्चन होत आहे. सो थिअरॉटिकल पार्ट बघितला तर 1, 2, 3, 4, 5 आणि 6 क्वेश्चन आहेत. 6 पैकी ऍटलिस्ट एक तरी एक्झामला येईलच. सो तुम्ही एवढे 6 क्वेश्चन करा, त्यासोबत एक न्यूमरिकल करा, तुम्ही इझिली ह्या सब्जेक्ट मध्ये स्कोर करू शकता. आणि आता जर तुम्हाला पूर्णपणे एक्सप्लेनेशन पाहिजे असेल तर जीटी इंजिनिअरिंग अकॅडमी या ऍप्लिकेशनवर याचा पूर्ण कोर्स बनवलेला आहे, स्टेप बाय स्टेप एक्सप्लेन केलेला आहे. ऑलमोस्ट 20च्या आसपास लेक्चर आहेत, त्यामध्ये तुमचा पूर्ण एंड सेमचा प्रिपरेशन होऊन जाईल. सो ऍप डाउनलोड करा, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे, कोर्स बघा आणि चांगल्या प्रकारे स्कोर करा. सो युनिट नंबर आहे 4. आता यामध्ये जर बघितलं तर वापस सेम एक न्यूमरिकल 10 मार्कला, दुसरा थेरी क्वेश्चन 8 मार्कला. सो इथे आहे डिराइव्ड एक्सप्रेशन ऑफ व्हायब्रेशन फॉर अ सिस्टम हॅव्हिंग रोटेटिंग ऑर रेसिप्रोकेटिंग अनबॅलन्स, त्याचं डेरिव्हेशन एक आहे. त्यासोबत एक न्यूमरिकल, यामध्ये रेडिओ सेटचं एक न्यूमरिकल आलेलं आहे. त्यासोबत डिफ्लेक्शन ऑफ व्हर्टिकल शाफ्ट याचं एक न्यूमरिक डेरिव्हेशन आहे. सो 2 डेरिव्हेशन इथे आहेत.
त्यानंतर इकडे न्यूमरिकल आहे, न्यूमरिकल सोबत हा ग्राफ एक आहे, रिस्पॉन्स कर्व ज्याला बोलतो आपण, MF वर्सेस फ्रिक्वेन्सी, मॅग्निफिकेशन फॅक्टर वर्सेस फ्रिक्वेन्सी, नंतर डेफिनेशन, क्वालिटी फॅक्टर, स्टेट ऑफ इट्स सिग्निफिकन्स इन फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स कर्व. त्यानंतर इथे थेरी क्वेश्चन, व्हॉट इज क्रिटिकल स्पीड, एक्सप्लेन द फोर्स ट्रान्समिसिबिलिटी. इथे पण सेमच आहे, डिफरन्स बिटवीन ट्रान्समिसिबिलिटी अँड फ्रिक्वेन्सी रेशो. इथे आहे डिप्लेक्शन ऑफ शाफ्ट, ऑलरेडी तो इकडे क्वेश्चन झालेला आहे. सो हा जो न्यूमरिकल आहे हा ऍज इट इज रिपीट झालेला आहे. यामध्ये न्यूमरिकल सुद्धा रिपीट होतात. सो तुम्ही जर 5-6 न्यूमरिकल केले तर तुम्ही इझिली हा क्वेश्चन पुन्हा अटेम्प्ट करू शकता. सो थेरी क्वेश्चन किती आहे त्यामध्ये, 1, 2, 3, 4, 5, 6 अँड 6 ते 7 थेरी क्वेश्चन असणार आहेत. बट न्यूमरिकल तुम्हाला करावेच लागणार, विदाउट न्यूमरिकल तुम्ही पास होऊ शकणार नाही. आता युनिट नंबर जो 5 आहे त्यामध्ये टॉपिक्स खूप कमी आहेत बट लेंदी आहेत, राईट. सो न्यूमरिकल कधी कधी 12 मार्कला पण विचारलेलं आहे वाटतंय, नाही 10 मार्कलाच विचारलेलं आहे. सो यामध्ये इक्वेशन आपल्याला, लेंदी इक्वेशन आपल्याला बनावं लागतात, राईट. ऍटलीस्ट 2-3 पेज लागतील तुम्हाला. बट सेमच न्यूमरिकल असल्यामुळं 2 न्यूमरिकल मध्ये तुम्हाला कन्सेप्ट समजून जातो. तर यामध्ये थेरॉटिकल पार्ट जर बघितलं तर टोर्शनल इक्विव्हॅलंट शाफ्टवर डेरिव्हेशन आहे, टोर्शनल व्हायब्रेशन ऑफ गिअर सिस्टम, निग्लेक्टिंग इनर्शिया ऑफ गिअर्स यावर एक डेरिव्हेशन आहे. यामध्ये 2 आहेत, निग्लेक्टिंग इनर्शिया ऑफ गिअर्स आणि कन्सिडरिंग इनर्शिया ऑफ गिअर्स मध्ये. त्यासोबत वापस टोर्शनल इक्विव्हॅलंट शाफ्टचं डेरिव्हेशन ऑलरेडी झालंय तिथे. त्यानंतर इथे आहे थेरॉटिकल पार्ट, फ्री व्हायब्रेशनचे पॅरामीटर्सची डेफिनेशन लिहायचे. नंतर इथे डिराइव्ह इक्वेशन ऑफ लेंथ ऑफ टॉर्शनल इक्विव्हॅलंट शाफ्ट, सेमच आहे. नंतर इकडे आहे फ्री व्हायब्रेशन ऑफ 2 रोटर सिस्टम फॉलोइंग पॅरामीटर्स. तर हा पण क्वेश्चन ऑलरेडी इथे झालेला. सेमिट डायग्राम, फ्रिक्वेन्सी इक्वेशन, पोझिशन ऑफ नोड आणि अँप्लिट्यूड रेशो ऑफ 2. अँप्लिट्यूड रेशो म्हणजे x1/x2 असतो. सो त्या न्यूमरिकल जर बघितलं तर आयगेन व्हॅल्यूज, आयगेन फॅक्टर्सवर हा जो न्यूमरिकल आहे हा सेम न्यूमरिकल इथे पण आलेला आहे. फक्त इथे काय आहे, इथे 2 मास आणि 2 स्प्रिंग आहे आणि इथे 3 मास आणि 3 स्प्रिंग आहेत. तर प्रोसेस तिघांची पण म्हणजे दोन्ही क्वेश्चनची सेम असणार आहे. हा क्वेश्चन याच टाइप मध्ये आहे आणि हा क्वेश्चन सुद्धा थोडासा पेंड्युलमचा आहे. सो याच्यामध्ये थोडासा वेगळा कन्सेप्ट यूज करायचा आहे. सो यामध्ये आयगेन व्हॅल्यू, आयगेन वेक्टरचे क्वेश्चन शुअरली असतोच. त्यासोबत टोर्शनलचे 3 डेरिव्हेशन आहेत. इक्विव्हॅलंट शाफ्टचं एक आहे, निग्लेक्टिंग इनर्शिया, कन्सन्ट्रेशन इनर्शिया आणि आणखीन एक आहे. अशा 3 पैकी एक शुअर शॉट असतोच. तुम्ही जर पेपरमध्ये बघितलं तर प्रत्येक पेपरला आलेला आहे हा टोर्शनल इक्विव्हॅलंट, टोर्शनल इक्विव्हॅलंट. सो तो टोर्शनल इक्विव्हॅलंटचे तुम्हाला 3 डेरिव्हेशन करणं इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर युनिट 6 पूर्णपणे थेरॉटिकल आहे. तर यामध्ये वेगवेगळे क्वेश्चन आहेत, क्वेश्चन रिपीट झालेले नाही आहेत बऱ्यापैकी. सो पिझो इलेक्ट्रिक ऍक्सेलोमीटर आहे, त्यामध्ये FFT अनालायझरचा क्वेश्चन विचारलेला आहे आणि सिस्मिक इन्स्ट्रुमेंट आहे, हे 3 क्वेश्चन. त्यानंतर व्हायब्रेशन कंट्रोल मेथड्स, एक्सप्लेन 1 इन डिटेल, देन साऊंड लेवल मीटर अँड एनचेक चेंबर अँड रिव्हर्बरंट चेंबर. सो असा हा टोटल 6 क्वेश्चन वेगवेगळे आहेत. त्याच्यामध्ये काही रिपीट झाले का, हा रिपीट नाही झालेला, हा एक नवीन क्वेश्चन आहे. एक्सप्लेन फ्रिक्वेन्सी इन्स्ट्रुमेंट हा पण नाही आलेला. क्लासिफाय व्हायब्रेशन मेजरमेंट इन्स्ट्रुमेंट्स आपण नाही आलेला. त्यानंतर शो दॅट डिस्टन्स न्यूमरिकल आलेलं, पण त्याचा न्यूमरिकल करायची गरज नाहीये. थेरॉटिकल पार्ट जर तुम्ही करताय, न्यूमरिकल कधी कधीच विचारला जातो. साऊंड फील्ड्स, त्यानंतर डिफरंट फॉलोइंग टर्म्स, त्यासोबत डोमेन फ्रिक्वेन्सी, डोमेन अनालिसिस हा पण नवीन क्वेश्चन आहे. हा ऑलरेडी पिझोइलेक्ट्रिक आलेला आहे. व्हायब्रेशन आयसोलेटर स्केच, साऊंड इंटेन्सिटी हा ऑलरेडी आलेला आहे. अँड साऊंड ऍब्सॉर्प्शन कोएफिशियंट तो पण आहे नाही. सो यामध्ये रिपीट क्वेश्चन होत नाही. सो तुम्हाला युनिट 6 मध्ये ऑलमोस्ट सर्वच एकदा रीड करून घ्यावे लागेल आणि त्यानुसार मग ते तुम्हाला पेपरमध्ये प्रॉपर लिहावं लागेल. सो यामध्ये ऑलमोस्ट 12-15 क्वेश्चन निघतील युनिट नंबर 6 मध्ये. त्यामध्ये न्यूमरिकल आहेत बट ते विचारत नाही जनरली. सो 12-13 क्वेश्चन जर केले तर ऍटलिस्ट 3 नाही पण ऍटलिस्ट 2 क्वेश्चन तर तुम्ही शुअरली देऊ शकता आणि मग एक क्वेश्चनला थोडंफार ऍडजस्ट करून जेवढं काही तुम्हाला माहिती आहे त्याप्रमाणे तुम्ही लिहू शकता. बट फायनल इयरचा पेपर आहे. सो कोणताही क्वेश्चन हा ब्लँक सोडायचा नाही, पूर्णपणे अटेम्प्ट करायचा आहे. मग ते बरोबर असो नाही तर चुकीच असो, तुम्हाला मार्क शुअरली भेटणार आहे. तो न्यूमरिकल बरोबर सॉल्व्ह करा. थेरॉटिकल मध्ये कसं जरी लिहिलं तुम्ही पेपर तरी पण तुम्हाला मार्क भेटणारच आहे. सो ऑल दी बेस्ट, चांगल्या प्रकारे स्टडी करा
आणि कोर्सची काही रिक्वायरमेंट असेल तर खाली नंबरला संपर्क करा.